काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांग्याची डोळे कैची होती. शांत बसा बसा बसा. पुढे दीप खरासी चंदन, सर्पा दुग्ध पान करू नये. क्रोधी अविश्वासी त्याची बोल कैचा, व्यर्थ आपुले वाचा सिनवू नये. फळाची संगती उपयोगासी नये, आपण अपाय त्याचे संगे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळोनी, एका जनार्दनी तेची बले. हरिमुखी गाता हरपली चिंता, या नै मागुता जन्म घेणे विठ्ठला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं इंद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थं मुक्तिं भजे ज्ञानदेवं, नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै यकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नगेलिम्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता.
काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांजेची डोळे कैचे होती, अंधा पुढे दीप खरासी चंदन, सर्पा दुग्धपान करू नये हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागोता, जन्म घेणे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत संत श्रेष्ठ पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत मोलाचा महत्त्वाचा उत्कृष्ट अभंग या ठिकाणी पौर्णिमा निमित्त सेवेकरता अशा प्रकारचा निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज थोडक्यात उपदेश करतात. महाराज या अभंगातून उपदेश करतात म्हणजे सांगतात. या तत्पूर्वी या पौर्णिमा निमित्ताने चालू असलेला हा उत्सव अत्यंत भव्य दिव्य, सर्व श्री क्षेत्र मांडणा या गावातील भाविक भक्त तरुण मंडळ मित्रमंडळ सर्व क्षेत्रातील माणसांनी सुंदर अशा प्रकारचं हे अन्नदान, भव्य दिव्य कीर्तनाचा उत्सव, याला लागणारा संपूर्ण खर्च सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तत्पूर्वी आमचे असणारे पूजनीय माणिक महाराज यांनी हे जे उत्सव सुरू केला, ही भक्ती ज्ञानरूपी गंगा त्यांनी एक फार मोठा सिंहाचा वाटा म्हणजे उचललेला आहे. कारण भक्ती ज्ञानरूपी गंगा ही त्या निमित्ताने सर्वांच्या कानावर हे अमृताचे मोलाचे शब्द पडतायत. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा एकादशी जे काही उपास आहे ते एक उत्सव आहे महाराज, आपला तो सण आहे. त्याच्यामध्ये पर्वकाल म्हणजे एक पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमानिमित्त या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा महाराजांनी फोन केला. म्हणले महाराज तुम्हाला या ठिकाणी कीर्तन सेवा करावी लागेल. मी म्हणलं ठीक आहे. आणि सर्व इथं दिग्गज कीर्तनकार मंडळी उपस्थित आहे आणि माझ्यासारख्या अज्ञात बालकाला महाराजांनी सांगितलं महाराज तुम्ही कीर्तनाची सेवा करा. म्हणलं ठीक आहे. सांगितले काम करावे, जसं सांगितल्याच्या नंतर आपण ते काम व्यवस्थित पार पाडावं, ही आपल्या जीवनाची खरी सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला नाथ महाराज या अभंगातून उपदेश करतात. उपदेश करतात म्हणजे सांगतात. तर सांगण्याला उपदेश म्हणत नाही, कारण पुष्कळ लोक पुष्कळांना सांगतात म्हणजे तो काही उपदेश ठरू शकत नाही. कोणी कोणाला सांगितलं म्हणजे तो उपदेश ठरेल का? ठरू शकत नाही. ज्यावेळेस रावण मारीचीकडे गेला, मारीच मामाकडे, त्यावेळेस रावणाने सांगितलं मला उपदेश सांगायचा आहे फक्त. रावणाने सांगितलं हरण नाहीतर मरण, हरण नाहीतर मरण. रावणानं उपदेश नाही केला, फक्त सांगितलं. काय सांगितलं? एकतर तू हरण बन, नाहीतर तुझं मरण तुझ्या कपाळावर लिहून ठेव. यात तीळ मात्र शंका नाही. त्यावेळेस मरीचीनं सांगितलं रावणा तू जे मला सांगतोय पण आता तुझ्या हिताचं सांगतो मी. काय सांगतोय? तुला मी हिताचं सांगतो. मरीचीनं सांगितलं रावणा माझं मरण तू ज्यावेळेस सिद्ध करशील त्यावेळेस लक्षात ठेव तुझं काही शिल्लक राहणार नाही. कारण माझं मरण आणि तुझं एकट्याचं मरण नाही, तुझ्या संपूर्ण कुळाचा काय होऊन जाईल? नाश होऊन जाईल. तू जाशील संपूर्ण कुळाचा नाश होऊन जाईल, कोणी शिल्लक राहणार नाही. म्हणून तुला सांगतोय. मरीची मामाने जो उपदेश केला तो ओरिजिनल उपदेश केला महाराज. कोणता उपदेश केला? ओरिजिनल म्हणजे सांगणं. आपणही सांगतो आणि संतही सांगतात, पण संतांच्या सांगण्यात आणि आपल्या सांगण्यात जमीन आसमानचा काय फरक आहे महाराज. मरीची मामाने सांगितलं तुझं संपूर्ण राज्यातले असलेले मंत्रीगण संपूर्णचा काय नाश होईल, कोणी उर्वरित शिल्लक राहणार नाही. पण तुला
हे सांगितलं कोणी हे महत्वाचं आहे. तू माझ्याकडं आला पण तुला हे सांगितलं कोणी? कारण घरातली एखादी दुर्बल व्यक्ती राहते महाराज, आणि घरातली दुर्बल व्यक्तीने दुर्बल व्यक्तीचं ऐकलं म्हणजे घराचा काय होतो? फाकराना होऊन जातो, नाश. म्हणून इतकं सहजासहजी मोठ्या माणसाने छोट्या माणसाचे शब्द कानावर घ्यायचे, लावून घ्यायचे नसतात. कारण ते जर लावलं तर येरवळी आपल्या घराचं वाटोळ होऊन जातं महाराज. विठ्ठला मोठ्या माणसांनी आपले कान छोटे करायचे नसतात. फक्त तिचं काय कतरलं होतं? नाक. तिचं नाक कतरलं पण याचं समूळ कूळ उपटून बाजूला पडणार आहे महाराज. काही उर्वरित शिल्लक राहणार. तिचं ऐकलं म्हणून काय झाला? नाश झाला. आणि मारीची मामाने सुंदर उपदेश केला, त्या उपदेशाचं ग्रहण केलं नाही. त्यांनी सांगितलं आणि तिनेही सांगितलं. तिने सांगण्यात आणि मारीची मामाने सांगण्यात काय होता? फरक आहे महाराज. एकाचं रक्षण आहे आणि एकाचा काय आहे? नाश आहे. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराज सांगतात, सांगण्याला उपदेश म्हणायचं. कोणी कोणाला सांगतं? बाप पोराला सांगतो, बाळू आता सोडून दे बाबा, तांबाखू खाणं सोडून दे आता. पण त्याच्या एका हातात तांबाखू राहतील मग सांगता येते. पण त्याला काही महत्व करोनी स्वतः करून जर इतरांना सांगितलं तर त्याचं जास्त फल भेटतं. विठ्ठला विठ्ठला. करोनी चिंतन करवी आणि का चिंतन करावी, पण करोनी स्वतः चिंतन करून जर इतराला चिंतन करण्याची सवय लावली तो या झाला जगाना. इतरांना सांगितलं सतरती लोकांस तार येते तर लोकांचा उद्धार होईल. न तर अधिकार नसताना, उपदेश करण्याचा अधिकार नसताना जर उपदेश केला तर शास्त्रकार गुण सांगतात मूर्ख मनुष्याला उपदेश करण्यात काही अर्थ नाही. उपदेश होई मूर्खानाम प्रकोपाय न शांतय. मूर्ख मनुष्याला उपदेश करून काही अर्थ, काही फायदा, काही लाभ होऊ शकत नाही. उलट त्याला जर आपण उपदेश केला तर जास्त खवळतो महाराज. काय होतो? जास्त खवळतो. म्हणून महाराज या अभंगातून उपदेश करतात. पण तो उपदेश दोन प्रकारचा आहे महाराज. एक साधारण उपदेश आहे आणि एक विशेष उपदेश आहे. यच्च यावत मानव जातीतील वर्गांकरता जो केलेला उपदेश आहे, ठराविक लोकांकरता तो विशेष उपदेश आहे. आणि सर्वांकरता यच्च मानव जातीला जो केलेला उपदेश आहे तो कोणता उपदेश आहे? साधारण उपदेश आहे. महाराज या अभंगात विशेष उपदेश करतात. विशेष ठराविक वर्गाकरता उपदेश करतात. आता विशेष आणि साधारण फरक काय? विठ्ठला विठ्ठला. एका गावातील दोन मुलं घर शेजारीच, शाळा सोबतच होते 10वीला. बोर्डाचा पेपरही सोबतच त्यांनी दिला. आणि बोर्डाचा पेपर सोबत दिल्याच्या नंतर 15 दिवसांना, महिन्याभराना निकाल बाहेर आला. निकाल बाहेर आल्याच्या नंतर लगेच पेपरमध्ये मी छापून आली. त्याचा फोटो, त्याची गुण, त्याची टक्केवारी त्याच्या घरच्यांनी वाचला. त्याला शाबासकी दिली. आणि दुसरा एक मुलगा शेजारणीचा, ती मावशी रडू लागली की बाई याचा फोटो पेपरात छापून आला, माझ्या मुलाचा का नाही? ती शांत बसली नाही, उठली पडदिशी घरातून बाहेर गेली. कोणाकडे? गुरुजीकडे गेली. गुरुजीला प्रश्न विचारला, का हो
माझ्या मुलाला मी काजू बदाम खाऊ घातली, पिस्ता खाऊ घातला, अभ्यास करायला लावला, याचा पेपरात फोटो छापून का आला नाही? मास्तरनं सांगितलं ताई याचा पेपरात फोटो छापून का आला नाही, त्याला महत्वाचं कारण आहे. काय? पेपरात फोटो कोणाचाही छापून येऊ शकत नाही. यालाही 2 डोळे म्हणले हो, यालाही 2 कान, मग याला 2 डोळे, याला 2 कान, याला 2 पाय, तिथं गाढवाला सुद्धा आहे. यालाच आहे, याच्यात काय आश्चर्य? गाढवाला आहे, मग गाढवाचाही फोटो छापून यायला जाता पेपरात, तो का आला नाही? त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विशेष नाही. विशेष असल्याशिवाय ती व्यक्ती चमकत नाही. किंवा गुण महत्वाचा आहे महाराज. गुण असल्याशिवाय व्यक्ती चमकल का हो महाराज? वावा वाटे जना तुका म्हणेसाठी, गुणासाठी जना वावा वाटे. गुण असावा लागतो महाराज, कुठल्या तरी प्रकाराने गुण असावा लागतो. आता पेरणीचे दिवस चालू आहे. कशाचे? पेरणीचे. पण पेरायच्या अगोदर सासूबाईने सुनाला सांगितलं, हो ए बाई बघ त्या कोपऱ्यातून एक किडा येऊ लागला म्हणे. काय येऊ लागला? किडा. कुंकवाचं आपलं किडा येऊ लागला, चप्पल काढ पायातली आणि त्याला मार. तिने चप्पल घेतली, त्याचा जागेवर काटा काढला आणि परत अर्ध्या 1 तासाना परत त्याच कोपऱ्यातून काय आला? किडा आला. पण तो किडा कोणता होता? तिने सांगितलं, सुनबाई कुंकवाचं डब्बं घे. डब्बं सांगितलं काही ठिकाणी करंट मध्ये बरं की. आणि ते डब्बं घेतलं महाराज आणि तिची काय केली? पूजा केली. एकाची पूजा आणि एकावर दणका. गुणेश पूजनते. काय? गुणाची काय होती? पूजा होती आणि अवगुणाला शिक्षा भेटते. विठाला याची पूजा का झाली? त्याच्या ठिकाणी विशेष होता महाराज. का? कारण हे जो पाऊस पडला ना, हे त्याच्या पूजनाने पाऊस पडला महाराज. त्याला मृग नक्षत्राचा पाऊस म्हणतात. पण पडला पाऊस, एकदम सुंदर पाऊस पडतोय महाराज. कुठल्याही प्रकारचं अजून नुकसान झालं नाही. थोडंफार आता होतच, वावर खांगाळत्या. हा एक विशेष अशी महाराज, कारण विशेष झाल्याशिवाय परत दुष्काळही मंजूर होत नाही. विठाला विशेष महत्वाचा आहे. उपदेशाचे 2 प्रकार, साधारण उपदेश आणि विशेष उपदेश. नाथ महाराज जो उपदेश करतात तो विशेष उपदेश करतात म्हणा. नाथ महाराज उपदेश करतात, पण कोणाला उपदेश करतात हा महत्वाचा काय भाग आहे. साधक, जिज्ञासू, वैष्णव, अजून मुक्त, वारकरी या सर्वांना उपदेश करतात. पण पहिला प्रश्न निर्माण होतो, वैष्णवाला उपदेश करण्याची गरज काय? पण त्याच्या अगोदर एक शब्द आहे साधक. जो साधनावर अवलंबून आहे त्याला काय म्हणतात? साधक. पण एका अर्थी शब्द आहे ना, ज्याने साधनेला आरंभ केला तो वैष्णव होऊ शकतोच ना. गंगा उगम पावते, पण ती कुठं जाते? समुद्राला जाते महाराज. अग्नीला कधी लहान म्हणता येईल का? अग्नी छोटा जरी असला तरी तो काय लहान आहे का? नाही. एक आकडी सर्व गवताच्या गंजीला भस्म करू शकते. तसं वैष्णव, साधक, वैष्णव महाराज उपदेश करतात. पण कोणाला करतात? वैष्णव रूपी साधकांना उपदेश करतात. महाराज उपदेश करतात तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये.
वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळोनी. कुपथ्य वैष्णवी वाळोनी टाकिले. वैष्णवांनी कुपथ्य म्हणजे वाईट हे वाळून टाकलं. काय टाकलं? वाळून. आता वाळून कसं टाकलं? ज्ञानोबराने गोड ओवी सांगितली मला. ज्ञानोबरा सांगतात वाळून टाकलं कसं? जसं मेरू पर्वत, अनेक पर्वत. मेरू पर्वताला आग लागावी, कारण त्या पर्वतांना आग म्हणजे कोणी लावत नसतं. पूजनीय श्रीगुरु बाबांनी सांगितलं तिथं खूप झाडी असते महाराज. एक फांदीला फांदी घासली की आतमध्येच वीज तो काय होऊन जातो, पेटतो महाराज. मग ते पेटलेला पर्वत काही विजत लवकर नाही. मग त्या ठिकाणी ज्ञानोबाला सांगतात, जसं दृष्टांत दिलं माऊली सांगतात, जसं एखाद्या डोंगराला आग लागावी, आग लागल्याच्या नंतर त्या डोंगरात एखादं वाळलेलं झाड असावं, त्या वाळलेल्या झाडावर पक्षी बसलेले असावेत आणि तिथपर्यंत तो अग्नी यावा. आता वाळलेलं झाड आहे, त्याच्यावर पक्षी बसलेले, ते झाड पेटणार. आता त्या झाडावर पक्षी बसतील का? नाही बसू शकत. का? वाळीले. कारण त्यांच्याकडे जे वैराग्य आहे महाराज, ते अग्नीसारखं आहे. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, तसं कुपथ्य तसं टाकायचं. वैष्णवी कुपथ्य टाकिले, जयाची आरती भोगीत विषय त्यजिले, संत विठ्ठल संतांनी विषय टाकले नाही, विषयांनीच संतांना टाकून दिलं. भोग संतांनी सोडले नाही, भोगांनीच संतांना काय दिलं? सोडून दिलं, तिळांजली देऊन टाकली. काय संतांच्या ठिकाणी वैराग्य महाराज. असं वैराग्य, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, ऐसे भाग्य काही लाता होई जे. म्हणून अशा प्रकारे वाळून टाकलं. परत त्याचा स्वीकार, एखादं ओवाळणी आपण म्हणतो, एखाद्या माणसानं जर पैसे डुबवले, आपण काय म्हणतो? तुझ्यावरून ओवाळणी टाकली. आता ओवाळणी टाकल्याच्या नंतर परत मागणारे महाराज मागू शकत नाही. समजा डुबवलेच त्यांना. आता काही डुबे लोक राहतात अशी की घेतल्यावर परत देण्याची इच्छा होऊ शकत नाही. त्यांचं नाव काय आहे? डुबवे. विठाला वाळून टाकील. वैष्णवी काय टाकीले? वाळून. कुपथ्य म्हणजे वाईटाला बाजूला सारलं. वैष्णवी कुपथ्य. आता वाईट म्हणजे काय? ज्याचं ग्रहण करायचं नाही त्याला काय म्हणतात? वाईट. जो त्याज्य भाग असतो त्याला वाईट. शास्त्रकारांनी काही व्यसनं सांगितले महाराज. त्याच्यामध्ये 2 व्यसनं महत्वाचे. व्यसनानि संती बहुनी केवलम, विद्या व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. व्यसन किती व्यसन सांगितले शास्त्राने? 2 व्यसन सांगितले. द्वयमेव व्यसनम, विद्या व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. आणि कुपथ्य म्हणजे वाईट असं व्यसन. मला सांगा, व्यसन चांगलं आहे का वाईट आहे? व्यसन वाईट आहे का चांगलं आहे? व्यसन कसं आहे? व्यसन वाईट, बरोबर आहे की महाराज? व्यसन काय? वाईट आहे. व्यसन जर वाईट आहे असं जर आपण म्हटलं तर एखाद्या वारकऱ्याला, एखाद्या महाराज मंडळींना कोणी हरिपाठ म्हणतं, कोणी विष्णू सहस्रनाम म्हणतं, म्हणजे ते व्यसन वाईट झालं का? तर नाही. ते व्यसन वाईट नाही. ते व्यसन कसं आहे? चांगलं आहे.
विद्या व्यसनम व्यसनम, विद्येचं व्यसन, विद्यार्थ्याचं लक्षण शास्त्रकारांनी केलं. विद्या अधिक आर्थी बरोबर विद्यार्थी. आणि विद्यार्थ्याचं काही एक दोन लक्षणं सांगितली. विद्यार्थ्याचे लक्षण आहे महाराज. त्याच्या अगोदर शास्त्रकार सांगतात, ज्याला सुख पाहिजे त्याने विद्येचा त्याग करावा, आणि ज्याला विद्या पाहिजे त्याने सुखाचा त्याग करावा. कारण ज्याला सुख आहे त्याला विद्या मिळू शकत नाही. कारण सतत रक्त पातळ झालं पाहिजे त्याचं महाराज, सतत तळमळ पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माये. अशी तळमळ पाहिजे. आणि ज्याच्या ठिकाणी तळमळ आहे त्यालाच विद्या प्राप्त होते, इतरांना विद्या प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठला व्यसन अनेक आहे, पण त्याच्या प्रमुख व्यसन आहे महाराज विद्या व्यसनम व्यसनम. विद्येचं व्यसन आहे महाराज. विद्या आर्थी बरोबर विद्यार्थी. तर विद्यार्थ्याचं काही लक्षण आहे महाराज. विद्यार्थी कोणाला म्हणावं? विद्यार्थी मधुगिरी खाल्ली झोपला 3 तास उठलाच नाही त्याला विद्यार्थी म्हणू शकत नाही. पूजनीय श्री गुरुबाबा सांगतात, बको ध्यानम श्वान निद्रा. तिची निद्रा कशी पाहिजे? श्वान निद्रा. थोडंसं वाजलं तरी काय होतं, त्याला जाग येते. विद्यार्थ्याला पूर्ण अन्न पचन होत नाही. आणि दुसरा एक मनुष्य परत ज्याला जास्त धन कमवण्याची इच्छा आहे त्यालाही अन्न जास्त पचन होत नाही. कारण काहीतरी कमवायचंच ना. म्हणून विद्यार्थ्याला कमवायचंय पण त्याला विद्या कमवायची महाराज. जी ग्रहण केल्याच्या नंतर त्याच्या जीवनात काय सुकाळे, आनंदाचा सुकाळे. विद्या अधिक आरती बरोबर विद्या व्यसनम व्यसनम. त्याला काय म्हणतात? विद्येचं व्यसन आहे महाराज. सतत विद्या करता त्यांनी काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजेत. दुसरं व्यसन आहे हरिपाद सेवनम व्यसनम. देवाच्या भक्तीचं व्यसन महत्वाचं आहे महाराज. नाही काही करता आलं तर देवाच्या भक्तीचं व्यसन महत्वाचं आहे. कारण भक्तीनाच मनुष्य ब्रह्मरूप होतो. विठ्ठला विठ्ठला. भक्तीशिवाय दुसरं व्यसन असता कामा नाही. कारण भक्ती कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. नाथ महाराज शांती ब्रह्म आहे. काय नाथ महाराजांकडे जर बघितलं महाराज, नाथ महाराजांचं वाङ्मय अभंग त्याच्यावर बोलण्याचा आपला अधिकार नाही. नाथ महाराज शांती ब्रह्म नाथ महाराजांना म्हणतात. नाथ महाराजांनी जे वाङ्मय तयार केलं हरिपाठात, हरिपाठाचे अभंग आहे ते अभंग इतके साधारण थोडी महाराज. अभंगातला गाभा बाहेर काढण्याकरिता शास्त्राचा सखोल अभ्यास लागतो. तसा गाभा बाहेर निघू शकत नाही. शास्त्र लागतं महाराज. शास्त्राशिवाय संतांचे विचार आपल्याला आगवतही होऊ शकत नाही आणि कळूही शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. भक्ती महत्वाची आहे आणि ही भक्ती सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून साधू संतांनी सोपी करून ठेवली महाराज. सर्वांना कळावी. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, सुखी जेणे व्हावे जग निववावे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञान्यांना सन्मार्ग भक्तिपंत बहु सोपा. याच्या पलीकडे दुसरं सोपं काय महाराज. पण लोकांना सोपंच नको वाटतं. आणि नाही त्या ठिकाणी धडपड अवघड न सांगता न करी कोणी. आणि सोपं कोणी करत?
सोपं नको वाटतं. आता साधू संतांनी सोपं सांगितलं महाराज, पण सोपं कोणी करत नाही. आणि जिथं जीव चाललाय, तुका म्हणे धन धनासाठी घेती. अरे बाबा, हे धन आहे की ह्या धनाला जर प्राधान्य दिलं तर दुसऱ्या धनाची गरज नाही. चला, विद्येचं व्यसन महत्वाचं आहे. विद्या महत्वाची महाराज. ज्याने विद्या कमवली त्यांनी जगातलं सर्वात मोठं धन कमवलं. त्याला जगामध्ये नंबर आणायचं काम नाही. नंबर 1चा मनुष्य महाराज विद्या कमवणारा. दुसरा आहे हरिपाद सेवनम. 9 प्रकारे श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम. त्याच्यामध्ये सर्वात भक्ती कोणती सांगितली? श्रवण भक्ती महत्वाची महाराज. श्रवण करणं अत्यंत काय महत्वाचं आहे. कारण श्रवण केल्याच्या नंतर फायदा काय? अन्य जन्म सुलभ. हा दुसऱ्या जन्मात आपल्याला ज्ञान अर्जन करत असताना कष्ट लागत नाही. सहज आगोत होतं. थोडा जरी अभ्यास केला तरी सहज आगोत होतं. तुकाराम महाराज सांगतात, थोडी जरी शेती केली त्यांनी, काय थोडी शेती केली, फळ देतचे संचित. थोडा प्रयत्न केला, अहो अर्धा चक्कर मिरची लावली त्यांना. किती? अर्धा एकर. 4 लाखाची झाली. याची 5 एकर मिरची होती, पण 3 लाखातच गटांगळ्या खातोय. विठ्ठल विठ्ठल. व्यवसाय निमित्त आहे. हे फक्त काय महाराज? निमित्त आहे. आणि हे निमित्ताने मिळतं, पण प्रारब्धात असलं, पण प्रारब्धातच नाही. निमित्ताची वाट पाहू राहिला. कावळे आरडले म्हणे पाहुणे येतील. नाही, तसे काही नाही. कावळे आरडतातच. पहिले कावळे वेगळे होते ना, आताचे कावळे आता कधीही आरडतात. खरे की महाराज? आरडतात. काय प्रांत? कलियुग आहे महाराज. कलियुगाचा आरंभ झाला. कधी काय आरडत हे सांगता येत नाही. आता डॉक्टर साहेब बसलेले इथं. 3-4 वर्ष झाला. मागच्या वर्षी फक्त अतिवृष्टी झाली आपल्याकडे. 3-4 वर्षापासून आपल्याला दुष्काळ भेटतो की नाही? मी गादीवरून सांगतो बरं का. 3-4 वर्षापासून आपल्याला दुष्काळ भेटतोय. मागच्या वर्षी भेटला, पण काही अल्प शेतकरी असे बिचारे की त्यांचं नुकसान खरोखर झालेलं होतं, पण त्यांना कमी भेटला. ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना जादा. महाराज, इथं जेवढं लिहिलेलं आहे ना तेवढंच भेटतं. आपल्या की बापाची ठेवी नाही. जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच. त्याच्या पलीकडे तुकाराम महाराज शिकायचं आपण कोण सांगणार आहे? तुकाराम महाराज सांगतात, जेवढं लिहिलेलं आहे ते प्रारब्धाची जोडे. पण 2000 माका झाली नाही. उलट 2000 ते 600 रुपये कटले. फोनपे मारले ते तिकडं. म्हणजे 60 हजाराचा तोटा. दुष्काळ त्याच्यात वजा. जे प्रारब्धात जेवढे तेवढं भेटतं, त्याच्या पलीकडे भेटू शकत नाही. तसं आपल्या जीवनात आपल्याला जे काही भेटावं वाटतं महाराज, भेटावं प्रत्येकाला वाटतं. भेटावं वाटत नाही असं कोणी जगात आहे का? कोणीच नाही. प्रत्येकाला भेटावं वाटतं, पण भेटत नाही. आणि भेटलं तरी टिकत नाही. भेटावं प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येकाचं टिकत नाही. मी काय सांगत होतो? त्याच्या अगोदर कीर्तन, त्याच्या अगोदर धन. वा, एक नंबर. धन. माणसं धनासाठी भांडतात महाराज. आपलं कीर्तन विषयाच्या बाहेर जाता कामा महाराज. खरे की विषयावर बोललं पाहिजे. विषयावर जर बोलत नसेल आपण तर खाली बसची वेळ आहे. विषयावर बोलणं हा आपल्या जीवनातला काही त्याला टार्गेट म्हणतात इंग्लिशमध्ये. ध्येय असलं पाहिजे. तुकोबारायच्या प्रमाणावरच बोलावं.
तुकोबरायच्या प्रमाण सोडून बोलू नाही. किती अभंग आहे महाराज. अभ्यास आहे की अभ्यास दोन्ही अभ्यासच. आता खरं सांगतो महाराज, इथं उभं आहे, माझी चालू ती पेरणी. महाराज म्हणले महाराज कीर्तन सेवा. आता पेरणीमध्ये काही चिंतनाला वेळ भेटली, पण पूजनीय श्री गुरु बाबांचं जे काही आपण ऐकलेलं होतं ते त्याची संगती लावण्याचा काय करतोय आपण प्रयत्न करतोय. पण विषयाचा अंतर होता कामा नाही. धनासाठी विद्या आहे धन महाराज. विद्यासारखं दुसरं धन काय? विद्या ही सर्व जगात काय श्रेष्ठ आहे. ज्ञान कमवलं तर तुमची भारतात पूजा नाही, बाहेर देशात काय होते? पूजा होते महाराज. मोदीची बाहेर देशात काय आहे? पूजा आहे. का? ज्ञानाशिवाय काही नाही. विठ्ठल वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळून. कुपथ्य वाळून टाकलं महाराज. आता सरळ सांगायचं आपल्याला, काय टाकलं? वाळून टाकलं म्हणजे सोडून दिलं. पुढनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी तेची भले म्हणजे चांगलं, भलं म्हणजे चांगलं. काही माणसं चांगले असतात, काही माणसं चांगल्यात चांगले असतात, काही माणसं चांगल्यात वाईट असतात, काही वाईटात ते चांगले असतात. हे 4 प्रकारे. काही माणसं संत, आपलं ऋषी मुनी हे चांगले महाराज. काही चांगल्यातले चांगले. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे नुसतं चांगले नाही, हे चांगल्यात जे काय चांगले. काही चांगल्यातले वाईट. दुर्वास ऋषी काय. काही माणसं दुरूनच वंदन करावं त्यांना. ते जर जवळ आले तर कदाचित आपला बी पाय घसरण्याची काय राहते महाराज, भीती राहते. म्हणून दुरूनच वंदन करावं. एका जनार्दनी तेची भले. आपलं जर भलं व्हावं असं वाटत असेल तर, आपलं जर भलं व्हावं वाटत नसेल तर कोणाचाही संपर्क केला तर काही हरकत नाही. एका जनार्दनी तेची भले वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळवणी. असं वैष्णवांनी जे कुपथ्य आहे. आता कुपथ्य, याला कुपथ्य म्हणजे रोग. ज्ञानोबरांनी त्या संदर्भात ज्ञानोबरा बोलले, रोग जाय दूध साखरे तरी कडुलिंब क्या प्यावा. वैरेची शत्रू मरे वायाची का बांधावी कटारे. माऊली सांगतात, जर शत्रू आपल्याला कमराला घ्यायची काय करायची, जर तो मंत्रानाच मरत असेल तर मंत्रीची वैरी मरे. मंत्रानं जर वैरी मरत असेल तर आता हे जे लोक खूप सुरले त्यांनी मंत्र म्हणला असता, मेलो ओम भट सोहा, ओम ह्रीम किम चामुंडाय नमः, लगेच मेला असतं. पण असं होत नाही, असं होत नाही महाराज. त्याला लय तप लागतं महाराज. खरं की नाही? नुसतं शाप दिला की समोरच्या व्यक्तीची राग व्हायला काय लागतं? तप लागतं. तपाशिवाय घडत नाही. विठ्ठल आरोग्यशास्त्राचा अभ्यास इथं. कुपथ्य म्हणजे रोग. ज्यांनी आपली शक्ती काय होईल, रोगाची शक्ती ज्यांनी वाढेल असं जे आहे. एखाद्या मनुष्याला खोकला लागला त्याने काय घ्यावं? औषध द्यावं का? नाही. आपल्याला आता पुढं सरळ जायचं कारण वेळ कमी आहे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळवणी एका जनार्दनी तेची भले. अशा प्रकारे. आणि महाराज 4थ्या चरणात सांगतात, Let's go!
खळाचे संगी खळाची संगती उपयोगाशी नाही. नाथ महाराज अत्यंत मार्मिक मीक मारतात महाराज. जर सद्गुणी मनुष्य जर त्याच्या संगतीत राहिला तर काय होतं? चार पाच गोष्टी नाथ महाराजांनी सांगितलं की काय होतं. सत्य नंबर 1, सत्य पावित्र्य दया, सत्य पावित्र्य दया, मननशीलता, सद्बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा आणि इंद्रिय संयम्य आणि मनोनिग्रह इतक्या गोष्टीचा काय होतो? नाश होतो. कोणाच्या संगतीत राहिल्याच्या नंतर? दुष्टाच्या संगतीत. खळ म्हणजे दुष्ट आहे माणूस. याच्या संगतीत जर राहिलो आपण तर काय होतं? सत्य म्हणजे काय? ज्याचं आचरण आपण करतो त्याला काय म्हणतात? पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. आपल्या बुद्धीत जो संदेह निर्माण झाला, बुद्धीत भ्रम निर्माण झाला, ज्याने भ्रम नष्ट होतो त्याला काय म्हणतात? सत्य तू असा असणारा सत्य पांडुरंग की ज्याची भक्ती करतात कोण? वैष्णव. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे असा असणारा सत्य. नंबर 2, पावित्र्य. आपल्या ठिकाणी जी शुचिर्भूता जे पावित्र्य महाराज, ते पावित्र्य नष्ट होतं. काय? साधकाच्या अंतःकरणात जे सद्विचार म्हणजे सद असत, एक घाव दोन तुकडे, याला काय म्हणतात? सार विचार. सारासार विचार करा उठा उठी. काय? पावित्र्य. आपल्या मनामध्ये अंतःकरणाचे पावित्र्य ते नष्ट होतं महाराज. आणि याच्या गुरुवर्य पूजने बाबांनी सांगितलं, शांती ब्रह्म पुरेकर बाबांनी सांगितलं, संडासात राहिलेलं परवडलं म्हणले, पण ज्याच्या अंतःकरणात घाण विचारे त्याच्या संगतीत राहता कामा. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, विष्ठेप्रमाणे त्याचा त्याग करावा. काय? विष्ठेचा जसा मनुष्य त्याग करतो त्याप्रमाणे त्याचा त्याग करावा. तसा त्याग केला तर आपली पावित्रता अबाधित राहते, ती नष्ट होत नाही. तेवढ्या पुरता राम राम जय हरी. सत्य पावित्र्य. नंतर दया तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दळ कंटकाचे. समोरचा जसा असं तसंच जोडायचं त्याला. तीच त्याच्यावर दया. याच्या पलीकडे दया करू. दया तिचे नाव भूत गायी पशुचे पालन. तान्हेल्या जीवन काय करणं? पाणी पाजणं, त्यांची तृप्ती करणं. तान्हेल्या जीवन वनामाची. नंतर मननशीलता म्हणजे ज्याचा स्वभाव आहे, म्हणजे चिंतन करणं हा ज्याचा स्वभाव आहे. आता ब्रह्माचा स्वभाव कसा आहे महाराज सांगता येईल का? आता ब्रह्माचा स्वभाव ब्रह्मासारखाचे. ब्रह्म चालतही नाही, बोलतही नाही, म्हणजे ते ज्या ठिकाणी आहे त्याचा जसा स्वभाव त्याला म्हणतात मननशीलता. सुंदर अशा प्रकारे. नंतर सद्बुद्धी. माऊली सांगतात, सद्बुद्धी जर निर्माण झाली महाराज, सद्बुद्धी आपल्या ठिकाणी जी सद्बुद्धी निर्माण झालेली आहे आणि आपण जर त्याच्या संगतीत राहिलो तर आपल्या ठिकाणची कदाचित सद्बुद्धी उठू शकते. काय? उठू शकते. नाही उठली तरी भ्रम तरी निर्माण होईल, संशय तरी निर्माण होईल. म्हणून तैसी सद्बुद्धी दुर्लभ असणारी सद्बुद्धी आपल्या ठिकाणी निर्माण झाली. ती निर्माण झालेली बुद्धी दुष्टाच्या संगतीत नष्ट होण्याची काय असते? भीती असते. बरं. सद्बुद्धी. नंतर श्रीनाम लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी. श्री म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा अर्थ घ्या. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेळे. असं श्री ज्या भक्ताच्या ठिकाणी श्री आहे, वैभव आहे, असं ज्याच्या ठिकाणी आहे त्याचा डोळा त्याच्यावर असू शकतो महाराज. काय वर? महाराजाकडे जास्त पैसे होते. गुरुवर्य बाबाने एका ठिकाणी असं थोडंसं पेट्रोल पंपच्या बाजूला गाडी उभी केली बरं का. आता एकाने पाहिलं महाराज, त्याचा बाबाने त्याला काही पाहिलं नाही, पण ते वरच पैसे होते. आता बाबा तेवढ्या थोडे लग्गीला गेले असते, ड्रायव्हर गेला बाजूला, त्याला तेवढी झडप घातली, पळून गेला. म्हणजे त्याची झडप कावळ्यासारखी. असंच म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी जी संपदा आहे, आपण जर दुष्ट मनुष्याला सांगितली तर तो आपला घात करू शकतो. म्हणून काय? श्री. नंतर कीर्ती. वैष्णवांची कीर्ती कुठे महाराज?
वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साई 18 जणी चहुवेदी त्यांची पुराणात कीर्ती गायली महाराज. आपल्याला 100 वर्षापूर्वी गावात पोलीस पाटील कोण झाला सांगता येत. आणि भक्त प्रल्हादाचं चरित्र आजही आपण काय गातो, कीर्तनात गातो. का? त्यांनी निरंतर अखंड भगवत चिंतन केलं. अखंड खंडेना जीवन, राम कृष्ण नारायण तुका म्हणे गाजे वैकुंठी, याही कीर्ती माझी, अशी कीर्ती ज्यांनी व्यापक बनवली. कीर्ती श्रीनाम कीर्ती. नंतर लज्जा. लज्जा म्हणजे साधकाच्या ठिकाणी लज्जा राहते महाराज. कशाची लज्जा राहते? संसार करू नये, संसार चांगला नाही म्हणजे देवाविषयीचीच लज्जा आहे ना. विठ्ठल विठ्ठल नावडे हित बैसले, असं नाटाच्या आपण म्हणतो की परमार्थाची काय वाटते? लाज वाटते. त्याच्यामुळे आपण हित सांडतो. काय सांडतो? हित. दुष्टाच्या संगतीत हा घात होण्याचा काय असतो महाराज? परिणाम असतो. काय प्रमाणे? हा वा, नाही ऐकले गायले गीत, धरले लाज सांडिले हित. वा, म्हणजे साधकाच्या ठिकाणी काय ते आपल्याकरता अभंग, साधक भूमिकेतून त्या अभंगाची काही केली महाराजांनी रचना केली. विठ्ठल इंद्रिय निग्रह महाराज. इंद्रिय निग्रह, इंद्रियाचा निग्रह करणे इतकं सोपं आहे? अत्यंत अवघड आहे. पण आपण दुष्टाचे जर विचार आपल्या कानी पडले तर आपल्या इंद्रियावरचा ताबा सुटू शकतो. म्हणून चांगले विचार ऐका. चांगल्या विचाराचं ग्रहण आपण जर केलं तर आपल्या ठिकाणी चांगलं होऊ शकतं. पूजनीय श्री गुरु बाबा, आज महाराज बाबांनी एक अशी महात्म्य होणं म्हणजे फार मोठं काय. किती विद्यार्थी, जे विद्यार्थी बाबाच्या हातून घडले ते वाया जाऊ शकत नका का कीर्तन करता येणार. पण बाबांनी एक वाक्य सांगितलं, ज्ञानेश्वरी कळून घ्या, गाथा कळून घ्या, एकनाथी भागवत कळून घ्या. कारण कळल्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. एकनाथी भागवत हा म्हणजे प्रत्यक्षात एकनाथ महाराजांच्या पैकी काय. म्हणून खळाची संगती उपयोगासी नये, आपण अपाय त्याचे संगे. आणि महाराज परत सांगतात, क्रोधी अविश्वासी याची बोध कैचा, व्यर्थ आपोलिवाच्यासी. क्रोधी मनुष्याला किती सांगितलं तरी फायदा होऊ शकत नाही. सुभाषितकार गोड सांगतात, क्रोधी मनुष्य महाराज तो दुसऱ्याचे दोष कसे पाहतो. मोहरीचं बी दुसऱ्या एखाद्या माणसाकडे मोहरीच्या दाण्या एवढा जर दोष असेल तर त्याला तो फार आभाळा एवढा दिसतो. एखाद्या महाराजा दोष दिसला, अचानक राहतो तो दोष, पण दिसला त्याला आभाळा एवढा दिसतो. तो नावं ठेवणार, बुवा असेल, बुवा तसेल, बुवाना असं केलं. म्हणजे गोळणा करताना मला काहीतरी चुकी झाली समजा, साधारण दोष आहे. या दोषाला काही महत्त्व आहे का? बुवा असेल, बुवा म्हणजे मोहरी. आणि त्याच्याकडे त्याच्या ठिकाणी बेलाच्या पाना एवढा दोष राहतो, पण तो दोष त्याला डोळ्याने दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याचे दोष जो डोळ्यानं पाहतो त्याला काय म्हणायचं? क्रोधी. इतका क्रोध त्याच्या ठिकाणी काय झालेला आहे? उत्पन्न झालेला आहे. म्हणजे दुसऱ्याचं त्याला चांगलं व्हावं वाटत नाही, त्याला म्हणायचं क्रोधी. अविश्वासी. अविश्वासी म्हणजे ज्याचा वेदावर विश्वास नाही, ज्याचा शास्त्रावर विश्वास नाही, ज्याचा संतावर विश्वास नाही आणि ज्याचा गुरुवर विश्वास नाही, त्याला म्हणायचं क्रोधी. मौत घोडर हाणू दे पुढं, याला म्हणायचं क्रोधी. म्हणजे ज्याच्या ठिकाणचा क्रोध कधी शांत होऊ शकत नाही, असा असणारा क्रोधी. अग्नीत किती टाका तो नाही म्हणतो का? नाही म्हणू शकत नाही. क्रोधी अविश्वासी, की ज्याला परमार्थ आवडत नाही, ज्याला देव आवडत नाही, ज्याला शास्त्र आवडत नाही, असा असणारा क्रोधी अविश्वासी. याची बोध कैचा, व्यर्थ आपुलिवाच्या सिनो नये. आता पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पण आपल्याकडचा वेळ संपला. कारण सगळे विद्वान मंडळी महाराज काय सांगायचं, कोणाला सांगायचं. खरंच असं असणारं हे कीर्तनरूपी बाष्पुष्प प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पौर्णिमेला होतं. आणि प्रत्येकाची चिंतनं ऐकायला भेटतात. हे माणिक महाराजांनी येवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. कारण या निमित्तानं अभ्यास होतो. खरं या निमित्तानं अभ्यास होतो. नाहीतर महाराजाला मी पेटवल्याशिवाय महाराज पेटत नाही.
पेटवलं तरी झालं ना, पेटवलं तरी झालं का काय? त्याला पेटवावं लागलं. हनुमंतरायाकडे शक्ती भरपूर होती. महाराज इथं रामायणाचार्य महाराज बसलेले, हनुमंतरायाकडे शक्ती भरपूर होती, पण त्याला पेटवावं लागलं. तेव्हा पलीकडे गेले तिथं आपल्याला पेटवावं लागतं. तसं ते माणिक महाराजांनी पेटवलं, पण ते माणिक महाराज आता विजणार नाही. माणिक महाराजांनी मला पेटवलं, पण ते आता विजणार. म्हणजे अभ्यास करायची सवय महत्वाची महाराज. कारण आपल्या बुद्धीला जोपर्यंत चिंतनाची सवय लावत नाही तोपर्यंत आपली बुद्धी तरबेज होऊ शकत नाही. असं म्हणून क्रोध्या विश्वासी त्याची बोध कैचा तीर्थ आपुलिवा ज्यासी नो नाही. पुढं काय? अंधा पुढे दीप खरासी चंदन सर्पा दुग्धपान. अंधा पुढे दीप, त्याला काय किती सूर्य उगवला किती दिवे लावले तर त्याला त्याचं काही महत्व. गाढवाला सगळ्या गावात पूजा केली लोकांनी. म्हणले हे गाढव सगळ्या देवावरून अवतरलं. सगळ्या पायांनी पूजा केली त्याला. कोणी दिवाळीचं उठणं लाव, कोणी काय आपलं हे चंदनाची उठी लाव, सगळ्यांनी पूजा केली. ते गाव भरून पूजा होऊन आलं महाराज. आणि कुठे लोळलं? उखड्यावर लोळलं. सगळा खराबा झाला. एवढी महात्मा म्हणून पूजा केली, पण शेवटी काय झाला? कारण त्याचं नाव काय आहे? गाढव. अंधा पुढे दीप खरासी चंदन सर्पा दुग्धपान करू नये. आणि सर्पाला किती दिसाला चांगला असला तरी त्याला दूध पाजू नाही. किती चांगला दिसाला असला तरी त्याला पाजू, किती चांगला असला तरी त्याला करू. असं क्रोधिया विश्वासी त्याची बोध कायचा. किती सांगा महाराज, क्रोधी मनुष्याला बदल होऊ शकत नाही. कारण त्याला बदलवणारे फक्त ज्ञानोबराय तुकोबरायच आहे. कट्टर भेटले तर महाराज नाथ महाराजांकडे किती शांती. शेवटी महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केलं. 21 वेळा थुकला अंगावर, पण शेवटी काय केलं? मुक्त केलं. म्हणून क्रोधी यावी सर्पा दुग्धपान करू नये, सर्पाला दूध पाजू नये. आणि महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात,
काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेची डोळे कैचे होती. ज्या पुरुषामध्ये पुरुषत्व धर्माचा काय अभाव आहे तो पुरुष नपुसका पद्मिनीचे सोहळे काय सुंदर स्त्रीचा त्याला उपभोग काय म्हणा काही असू शकत नाही. नाथ महाराज पुढं सांगतात वांजेची डोळे कैची होती. वान स्त्रीला डोळे कसे होणार. वान स्त्रीला डोळे होऊ शकत. आता डोळ्याचा प्रकार आहे कोणाला कसे डोळे होतात पण डोळे कसे व्हावे. जसं कौशल्य मातेला डोळे झाले तसे डोळे व्हावे. ज्ञानोबा सांगतात आता जर डोळे झालेच एखाद्या स्त्रीला तर कसे डोळे देईल महाराज. चिंचाचं पाणी प्यावं आंबट खावं म्हणजे रजोगुणी डोळे होतात वा. हे डोळे काही कामाचे नाही. पण नाथ महाराज सांगतात इथं वांजे तिला डोळे होऊ शकत. वांजेची या लेखा कैची जन्म पत्रिका. तिचा मुलगा काय वांजेची या लेखा. वांजेच्या लेखाला काय होणार तिची पत्रिका असणार आहे का महाराज. मुळातच ते काय वांजे तिची जन्मपत्रिका. वांजेची या लेखा कैची जन्म नवीन निळी भूमिका के कल्पुपा. संसाराचं वर्णन करत असताना माऊली सांगतात वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका नवी निळी भूमिका. आकाश जरी निळं असलं तर तिथं काही जमीन निर्माण होऊ शकते का. होऊ शकत नाही. तसं वांजेची डोळे कैची होती. वान स्त्रीला डोळे होऊ शकत नाही. सुंदर स्त्री आहे पण तिचा उपभोग ज्या पुरुषामध्ये पुरुषत्व धर्माचा अभाव आहे त्याला तिचा उपयोग होऊ शकत नाही. या ठिकाणी झालेली कीर्तनरूपी सेवा त्या अगोदर आज वट सावित्री पौर्णिमा आहे बरोबर आहे की नाही. महाराजांनी सांगितलं की हा एक पर्वकाल आहे महाराज. कारण आता मी ऐकलेलं मी की पुराण वाचलं नाही. 7 जन्म हाच पती मिळावा. किती जन्म 7 जन्म. 7 जन्म हा पती मिळूच नाही असा काही काही राहतात महाराज. बाबांनी सांगितलं बिचाऱ्या वैतागून वारीला जातात. वारीला तर जाऊन दर्शन कोणाचं घेतात घोड्याचं दर्शन घेतात. पुढचा शब्द मी म्हणू शकत पण या राजाचं दर्शन घेऊ शकत नाही. आता आपल्याला बाहेर जायचे महाराज म्हणते बस राजाच म्हणणं पडलं काय करा. म्हणून याचं दर्शन ते घोड्याचं दर्शन घेतात. याचं दर्शन घरी आल्यावर घ्या वाटत नाही का. तिथं दीर्घकाल शांती आहे आणि इथं दीर्घकाल क्रांती आहे काय. म्हणून 7 जन्म हाच पती मिळावा असे काही काही पतिवर्त्या मावले आहे महाराज. आणि त्यांचे सुद्धा असे काही काही नवरे आहेत की आपल्या बायकोला कधी त्रास देऊ शकत. फुलाट ठेवतात महाराज काही काही फुलाट. आणि काही काही माणसं आपली बायको फुलात नाही. नाथ महाराजांनी सांगितलं जसं एखाद्याचं मुख नामस्मरण करत नाही काय नामाविनं मुख सर्पाचे ते बिळ. असे ते बिळात ठेवलेली सर्पाच्या असे काही काही लोक आहेत महाराज. काही काही लोक चांगले आहे महाराज. आज चांगलं वातावरण आहे वेळेवर पाऊस आहे सगळ्या गोष्टी काय तुका म्हणे पतिवर्ता आणि तिची देवावरी सत्ता. पतिवर्ता माऊलीची सत्ता कोणावरी महाराज देवावरी. तिची देवावर सत्ता आहे. देवावर सत्ता गाजवली महाराज तिनं. कारण का पातिव्रत्य तसं भक्त हा पातिव्रत्य सांभाळणारा असावा लागतो महाराज. इतरांची कीर्ती इथं गायची नाही. फक्त देवाशिवाय बोलायचं तर देवच. तसं त्या माऊलीचं सेवा करायची पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. पतीचा शब्द मोडायचा म्हणजे वांग्याची भाजी खायची का वांग्याचीच होणार बटाट्याची होणार नाही. पण काही बिचाऱ्या अशा राहत्यातच ते बी तसं नसेल ना म्हणजे मला आज आपलं हे खावं वाटतं म्हणजे काय त्याला बटाटवडी पाव आले म्हणे बटाटवडी. महाराज नाही केली होती ना बटाटवडी. ते बी लायकीचं नसेल काय करणार आहे महाराज. म्हणून 7 जन्म असा पती मिळावा की ज्या पतीने तिलाही त्रास दिला नाही आणि हिनाही त्याला त्रास दिला नाही. याला म्हणतात
पातिव्रत्य धर्म ज्ञानोबरा सांगतात, पतिव्रता धर्म पाहू माझा, काय पतिव्रता धर्म पाहू माझा, ज्ञानोबराने रूपक केलेले. हा वा सर्वा परिपोती पती भोगी जे ओझा, पतिव्रता मी राणी, ज्ञानोबराय कोण आहे? राणी महाराज. असं आपल्या पतीसाठी आपण राणी बनावं आणि तो बनावा राजा, अशी पौर्णिमा आहे महाराज. या पौर्णिमेचा उत्सव आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळे सण आहे, 8 दिवसाला सण आहे. आज सोमवारचा उपवास आहे, आज त्याला बी उपाशी आणि हिला बी उपाशी. काय धर्म आहे महाराज. आज संत तुकाराम महाराजाला मानणारा तुकाराम महाराजाचं मानत असेल तर धरल सोमवार, नाही तर नसल मानत तर काय आला धरल. काय सोमवार आणि एकादशी हे वैष्णवाचे उपाशी महाराज. 29 उपाशी वैष्णवाचे. किती? 29 उपास धरत असल तर तो साधक वैष्णव, अन्यथा तो त्या गटात बसू शकत नाही. असा वैष्णव, अशी वैष्णवी म्हणजे पतिव्रता माऊली. म्हणून या ठिकाणी जशी श्री गुरुने बुद्धी दिली तशी तुकोबराने आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण येडे वागडे गायन बरी तुझाची किंबहुना तुमचे केले विठोबार कुमारी. तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जेवले पायकपण पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती. ज्ञानेश्वर